डी गटातील पहिली मॅच आपण बघितली ती कसरखंड आणि वडवळ, त्याच्यामध्ये कसळखंड संघ जिंकलेला आहे, घोडीलदेव कसळखंड. आणि त्याच्यानंतर आपण निधी 11 कसळखंड संघ जिंकलाय. त्याच्या अगोदर आपण बघितलं माझगाव संघानं 3 मॅच जिंकून सुपर 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्या अगोदर नारपोली, त्याच्या अगोदर बामणडोंगरी, 3 संघ पुढे गेलेले आहेत. आता चौथा संघ कुठला असेल आणि पाचवा कुठला असेल, 4 संघ मला थोडे गेलेले आहेत आणि 5व्या संघासाठी आपण पाहतोय ही डी गटातील ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला रिसवाडी शिवन्ना 11 रिसवाडी आणि साई समर्थ जय हनुमान वानिवली. व्हाईट बॉल, पहिला चेंडू व्हाईट येतोय. गोलंदाज ओमकार माडिक गोलंदाजी करतोय. समोर येतो वानिवली संघाचा जयेश थोरवे. नॉन स्ट्राइक एंडला शरद मुसळे. जयेश थोरवे, शरद मुसळे. पहिली धाव, पंचांचा इशारा येत नाही म्हणजे बॅटला लागलेला आहे. पहिली धाव आलेली आहे. व्हाईट बॉल, 1 धाव. त्याच्यानंतर जयेश थोरवेने घेतली पहिली धाव आणि स्ट्राइक एंडला आलाय तो शरद मुसळे, डावखुरा फलंदाज आहे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया आमदार ट्रॉफी मध्ये. आपण पाहतोय आमदार दमदार आमदार आदरणीय कर्जत खालापूरचे लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं सुरू असलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय. आणि त्या ट्रॉफीतील डी गटातील दुसरी मॅच आपण पाहतोय. आतापर्यंत 4 संघ गेलेले आहेत टॉप 5 मध्ये. 5वा संघ कोणता असणार त्याच्यासाठी सुरू असलेल्या या लढती आपण पाहतोय. ओमकार माडिक 12वे खेळाडू. अपील नुसते आउट आहे म्हणतात. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय ओमकार माडिक. ब्लॉक होल मध्ये टाकतोय आज सेवेच्या मैदानावर, एनआयझमच्या मैदानावर. शरद मुसळेच्या संघाने चांगली कामगिरी केली. कंपनीच्या टीम मधून ते खेळत होते. एस केळकर आणि प्रशांत खांडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रशांतजी खांडेकर, आपलं स्वागत आहे आमदार ट्रॉफी मध्ये. आणि झेल मालतोडे सुटलाय. धावा या ठिकाणी आल्या, त्या सिंगल आलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा धावपलकावर लागल्या आहेत. प्रशांतजी खांडेकर, त्यानंतर आमचे मारुती जाधव आणि आमचे भाऊ दुर्गे, हे सगळे दिग्गज मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. युवा सेनेचे आमचे प्रशांत खांडेकर, त्याच्यानंतर आमचे भाऊ दुर्गे आणि मारुती जाधव. फलंदाज बाद होतोय. जयेश थोरवे बॅक टू द पॅव्हेलियन. एक विकेट, 3 धावा ओमकार माडिकच्या पहिल्या षटकामध्ये. जयेश थोरवे माघारी परतलाय. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. ओमकार माडिक गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय शिवन्या 11 रिसवाडी आणि त्यांच्या समोर आपण फलंदाजी करणारा संघ आहे तो साई समर्थ जय हनुमान वानिवली. अजित लबडे मालदोडे दिसत आहेत. ओमकार स्कोरर आमचे ओमकार महाबदी. यावेळेस आपण पाहतोय नरेश दळवी आमचे होराळेचे दुसरे गुणलेखक. 4 रात्रींमध्ये आपण बघितलेले आहेत. ओमकार माडिक तयार. आता यावेळेस फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज प्रतीक. चांगली गोलंदाजी करतोय. खोलवर टप्पे टाकतोय तो ओमकार माडिक. नावारूपाला आलेला हा संघ आता बऱ्याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठ्या मोठ्या संघांना धक्के पण देतोय तो रिसवाडी संघ. पण पुढच्या फेरीमध्ये गेला, दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये मॅच मध्ये थोडी गडबड होते. या मैदानावर चांगली कामगिरी होते का पण वानिवली संघ पण कसलेला आहे. चांगला चेंडू अडवलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि सिंगलच मिळेल ती फलंदाज नवीन आलेला
प्रतीक खैरमोडे. पहिल्या षटकाचा खेळ मला थोडी इथे संपलेला आहे. ओमकार माडिकने दिल्या त्या धावा 4, विकेट घेतलेली ती 1. आपण बघितलं त्याने बाद केलं होतं ते जयेश थोरवेला माघारी पाठवलं होतं आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 4 धावा. प्रशांत खांडेकर आमच्या या ठिकाणी एक चांगले 40+ चांगले 40+ मध्ये सध्या खेळतात, ओपन मध्ये पण खेळतात. एकदा मैदानावर उतरले की षटकार चौकार मारताना आपण त्यांना पाहतो ते प्रशांत खांडेकर. आज या ठिकाणी पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय भाऊ दुर्गे आमचे आणि मारुती जाधव. कुणाल नगरकर दुसरं षटक घेऊन आलंय. कुणाल नगरकर आमदार ट्रॉफी काल आपण बघितलं. कॅबिनेट मंत्री आदरणीय दक्षिण रायगडचं भगवं वादळ आपण या व्यासपीठावर पाहिलं. ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी आपण आमदार ट्रॉफी पाहतोय ते आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांना आपण पाहिलं. कित्येक मान्यवर आजही आपण बघितले या व्यासपीठावर. 4 दिवसांमध्ये भरपूर पाहुणे मंडळी आपण इथे बघितलेली आहेत आणि या नैसर्गिक असं या मैदान हवा जास्त आहे बघा. इथे नियोजन करणं आयोजन करणं सोपं नाही आहे. हवेशी खेळणं, हवा आग आणि पाणी यांच्याशी कोणी खेळू नये असं म्हणतात. संध्याकाळचा वारा एवढा भयानक असतो ना इथे की मोठे मोठे आर्किटेक्ट आणले ना तर ते पण काय करू शकत नाही. 2-3 दिवस टॉवर वगैरे इकडून तिकडे हल्लेले आहेत आणि ते पुन्हा एकदा उभारून या मॅचला आपण सुरुवात करतोय. डबल मेहनत आहे, ट्रिपल मेहनत आहे या टुर्नामेंटला. गोलंदाज आपण पाहतोय तो कुणाल नगरकर. यावेळेस फलंदाजी करण्यासाठी समोर येतो फलंदाज प्रतीक खैरमोडे. कुणाल नगरकरला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मस्त फिल्डिंग केली ती क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सुमितनं हा चेंडू अडवला, चेंडूची फेक केली, सिंगल मिळाली ती इथे आपण पाहतोय प्रतीक खैरमोडेला. आणि जास्तीत जास्त स्ट्राईक कशी शरद मुसळे याच्याकडे राहील याकडे लक्ष आहे. डावखुरा फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, दिवस रात्र क्रिकेट खेळत असतो. तो शरद मुसळे वानिवली संघाचा जय हनुमान साई समर्थ जय हनुमान वानिवली संघाचा हा अष्टपैलू असा दमदार कामगिरी करणारा शरद मुसळे. आखूट टप्प्यात चेंडू 12 खेळाडू म्हणतोय कॅच पण चाललाय डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर मस्तक आणि मिड विकेटच्या वरून मारलाय हा उत्तुंग षटकार. करला आखूट टप्प्यात चेंडू होता आणि पूल केला होता, सक्सेसफुल झाला. त्या फटक्यानं मात्र 6 धावा देऊन गेलाय तो शरद मुसळेला. शरद मुसळे खेळतोय वैयक्तिक आपल्या 7 धावांवर संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 11. आडव्या बॅटनं ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला, मिड विकेटला चांगली फिल्डिंग होईल असं वाटलं पण चौकार गेलाय. या चौकारानं मात्र मजबूत अवस्थेमध्ये पोहोचतोय की काय वानिवली संघ जय हनुमान साई समर्थ. धावसंख्या होती ती आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक चालू आहे कुणाल नगरकरचं. 1 बाद 15 अशी धावसंख्या आहे. पहिल्या षटकामध्ये ओमकार माडिकने दिल्या होत्या 4च धावा दिल्या होत्या. आता मात्र धावसंख्या झाली ती 15 म्हणजे आतापर्यंत 11 धावा दिल्या त्या कुणाल नगरकरनं. रिसवाडी आणि वानिवली या 2 संघांच्या मध्ये आपण मॅच बघताय. दुसरी मॅच आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. कुणाल नगरकर राऊंड द विकेट मारा करतोय. डावखुरा फलंदाज आहे समोर शरद मुसळे, त्याच्यासाठी राऊंड द विकेट मारा करतोय परंतु इथे मात्र वाईट बॉल टाकतोय. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 1 बाद 16. कुणाल नगरकर राईट हँड राऊंड द विकेट मारा करतायत शरद मुसळेसाठी थांबणार नाही. मी म्हणालो की जास्तीत जास्त स्ट्राईक शरद मुसळेकडे राहिली तर धावा कदाचित जास्त पाहायला मिळतील.
कुणाल नगरकर महागडा ठरतोय. इथे आमचे पाहुणे तुषार दिवाणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 16 धावा आतापर्यंत दिल्यात 5 चेंडूंमध्ये. कुणाल नगरकरनं पहिल्या षटकामध्ये ओमकार माडिकनं सुरुवात चांगली केली होती. ओमकार म्हटलं की गणपतीचं नाव. 4च धावा दिल्या ते ओमकार माडिकनं रिसवाडीच्या. पण त्यानंतर महागडा ठरतोय तो आपण पाहतोय कुणाल नगरकर. प्रवीण दुगाडे आता खानावमध्ये आहेत. ते नेहमी म्हणतात की सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, कुणाल नगरकर तुम्ही कुछ कर. पुन्हा एकदा आखोटप्यात चेंडू. शरद मुसळे मी म्हणालो की घातक ठरेल. जास्त स्ट्राईकवर तो असेल तेवढ्या धावा येतील त्या वानिवली संघासाठी. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4 धावा ओमकार माडिकच्या. कुणाल नगरकरच्या हातात चेंडू दिला. दुसऱ्या षटकासाठी 22 धावा दिल्या. महागडा ठरतोय तो कुणाल नगरकर. धावा दिल्या त्या 22. संघाची धावसंख्या झाली ती 26. आपण पाहतोय श्री साई समर्थ, जय हनुमान वानिवली मालतोडे, अजित लबडे असतील. आणि गोलंदाज आहे तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय प्रतीक नलावडे. पहिला गोलंदाज होता तो ओमकार महाडिक, दुसरा होता तो नगरकर आणि तिसरा आलाय तो नलावडे, प्रतीक नलावडे. काल आपण बघितलं हातनोली आणि एका बाजूला आसुरटी होते. तिकडे पण 3 ठोंबरे, बॅट्समन पण ठोंबरे, गोलंदाज पण ठोंबरे, 3-3, 4-4 ठोंबरे आपण बघितले होते. मध्येच आले होते डोंगरे. गोलंदाज प्रतीक नलावडे, डावखुरा गोलंदाज आहे. ऑफस्टंपच्या बाहेर 12व्या खेळाडूने चिंता पडलेली आहे. नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा आलाय. मला थोडे फ्री हिट आहे ना. अंपायर आमचे सांगतायत, लक्ष नव्हतं माझंच. धावसंख्या बरोबर वाढायला लागलेली आहे. डोक्यावर आट्या पडल्या की त्याला आपण आट्या म्हणतो. रेषा पडल्या की हातावर रेषा असं त्याचं भविष्य म्हणतो आपण. 2 घरांच्या मध्ये पण कधी कधी या रेषा आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य भोड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर लागल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 1 गडी गमावलाय तो वानिवली संघानं. जयेश थोरवे बाद झालाय. चांगला फटका खेळलाय. अंडर विकेट चेंडूला. चेंडूची फेक अचूक आहे का, झालेली आहे आणि सिंगलच आलेली आहे. सिंगलला मात्र धावसंख्या झालेली ती 28 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहतोय वानिवली आणि रिसवाडी या 2 संघांच्या मध्ये मॅच. या अगोदर आपण बघितलं होतं. दशरथ पाटील पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळतील. दशरथ पाटील करावे. 28 धावा. शरद मुसळे आणि एका बाजूला आपण पाहतोय प्रतीक खैरमोडे आणि गोलंदाज येतो प्रतीक नलावडे. प्रेक्षकांचं करूया स्वागत. माझगाव संघ पण आता टॉप 5 मध्ये गेलेला आहे. चेंडू चाललाय फाईन लेगला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि गोल मला थोडे क्षेत्ररक्षकच चेंडू घेऊन गेलाय बाहेर आणि आलाय हा 22चा चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय माहिरा साई समर्थ 11 जनमान वानिवली या नावाने संघ खेळतो. अजिंक्य भौड, अजित लबडे पुरस्कर्ते आणि अजिंक्य भौड यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकांसाठी 500 आणि 4 षटकांसाठी तब्बल आपल्याला 2000 आणि 50 कोणी लगावली तर नक्की त्यासाठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज. आमचे दिनेश मालकर या ठिकाणी देखील माझा आस्वाद घेतात. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. ओटुकॉम बॉक्स. गोलंदाज प्रतीक नलावडे. भरपूर पारितोषिकं लावली जात आहेत आता माहिरा 11 साई समर्थ जय हनुमान वानिवली संघासाठी. हा जो फलंदाज खेळतोय त्याने आज कंपनीचे ज्या 22 संघ होते त्याच्यामध्ये
सिरीज घेतलेला हा फलंदाज आहे. मी म्हणालो की घातक फलंदाज आहे. कठीण परिस्थितीमध्ये नेऊन ठेवतोय. रिसवाडी संघाला मारतोय, ठोकतोय. छक्का नाही तर अठ्ठा. बिर्लाचे कर्मचारी विष्णू ठाकूर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 38 धावा धावपलकावर लागल्यात. आपण पाहतोय वाणिवली संघ आता मजबूत अवस्थेमध्ये पोहोचतोय. जोपर्यंत आपण पाहतोय फलंदाज डावखुरा फलंदाज शरद मुसळे मात्र शांत केले त्याने रिसवाडीच्या पाठीराख्यांना. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, चांगला चेंडू होता, खडून काढला, मिड विकेटला चालला चेंडू. दुसऱ्या धावेसाठी धावतोय शरद मुसळे. धोका होऊ शकतोय परंतु चांगली धाव विकेटच्या मध्ये दोन्ही फलंदाज घेत आहेत. तिसरी घेण्याचा प्रयत्न पण करणार नाहीत कारण स्ट्राईक एंडला आहे तो शरद मुसळे. धावसंख्या आपण पाहतोय बरोबर वाढलेली आहे. धावसंख्या होती ती तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 1/40 अशी धावसंख्या आहे ती वाणिवली संघाची. साई समर्थ माहिरा 11 जय हनुमान वाणिवली. प्रत्येक नलावडेला आता मात्र शेवटचा चेंडू असेल त्याच्या षटकातील 40 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये आले ते 22, या षटकामध्ये आतापर्यंत 14 आणि शेवटच्या चेंडूवर हा फटका आलाय. सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चाललाय. हा सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा शानदार दमदार चौकार. तीन षटकांमध्ये 44 धावा आपण पाहतोय धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 22 झाले होते 26 आणि या षटकामध्ये आल्या त्या 18. अशा पद्धतीनं 44 धावा मोठी धावसंख्या कदाचित रिसवाडी संघाच्या समोर असेल. येणारे षटक शेवटचे षटक जर चांगलं टाकलं 4-5 धावा दिल्या 7-8 धावा दिल्या तर रिसवाडी संघासाठी प्रवास चांगला असेल. अन्यथा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करावा लागेल. शरद मुसळे खेळतोय वैयक्तिक आपल्या 10 चेंडूमध्ये 33 धावा षटकार मारले ते आतापर्यंत त्याने 3 आणि चौकार मारले ते 3 चौकार 3 षटकार अशी साजरी करतोय या ठिकाणी खेळी. आणि आज मॅन ऑफ द सिरीज त्याने एनआयएझमच्या मैदानावर पटकावलेली आहे. 22 कंपन्या होत्या. एस केळकर कंपनीकडून खेळताना तो ज्या कंपनीमध्ये काम करतोय तिथून खेळताना त्याने मॅन ऑफ द सिरीज पटकावलेली आहे. खरं तर मारुती जाधव यांनी मला आठवण करून दिली. डे नाईट करत असल्यामुळे नाईट डे नाईट कधी कधी थोडंसं गडबड होत्यात. वय पण वाढत चाललेलं आहे. दशरथ पाटील 63 वर्षाचे आहेत पण ते काहीच विसरत नाहीत. थोड्या वेळाने येतील. आता जात्यावर बसले की ओव्या येतीलच. ते म्हणतात की लाईव्ह बंद ठेवा एक दिवस करू. त्यांना म्हटलं एक दिवस कुठं तरी करू आपण जंगी. गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी आदर्श नगरकर. आदर्श ठेवावा लागेल. या 3 गोलंदाज पहिला गोलंदाजानं चांगली कामगिरी केली. ओमकार माडिकने 4च दिले होते पण या दोघांनी मात्र 40 दिलेले आहेत. 22 आणि 18 मोठ्या धावा दिलेल्या आहेत. लो फुल टॉस बॅटवर घेतलं. फक्त दिशा दिली फाईन लेगच्या दिशेनं. हा काही न करता फक्त नजाकत आणि चौकार. धावसंख्या होते ते 48 धावा धावपलकावर लागल्या आहेत. पहिला चेंडू आपण बघितला आदर्श नगरकरचा लो फुल टॉस होता. लेग स्टंपवर थोडा जाणारा होता. त्याला फक्त दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने फक्त आपण बघितला आणि चौकार वसूल केला. क्रिकेटमध्ये कल्पकता तुमची महत्वाची आहे. टायमिंग महत्वाचं आहे तुमचं. फक्त ताकद काढून फायदा नाही. युक्ती पण पाहिजे तुमच्याकडे. बघा सहज त्याला चौकार मिळाला नाही तर कधी कधी आपण पूर्ण ताकद लावताना चौकार मिळत नाही. नो बॉल बचावले मी तर म्हणेन. या चेंडूवर चौकार षटकार आला नाही. आदर्श नगरकर मला थोडे टेन्शन मध्ये आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी मात्र सुमार दर्जाची गोलंदाजी केली. बिमरचा नो आलेला आहे. धावसंख्या एका धावेने वाढली इथे आपण पाहतोय.
49 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. आज बघितलं आपण माझगाव संघानं तिसरी मॅच जिंकलेली आहे. टॉप 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. त्या अगोदर आपण बघितलं पहिल्या दिवशी आपण बघितलं बामण डोंगरी, त्याच्यानंतर नारपोली आणि मोरबे आणि माझगाव, आणि आज या डी गटातील एक टीम असेल. असे टॉप 5 झेल पकडला आता, परंतु फायदा नाही. जीव गेल्यानंतर अँब्युलन्स आली. इथे आपण पाहतो धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 12वे खेळाडू म्हणतात आउट आहे, पण त्यांना पण माहित नाही की 3 हिट आहे. सगळे विसरतात, कधी कधी आपण पण विसरतो, कॉमेंटेटर विसरतात, अंपायर विसरतात. 3 हिट. धावसंख्या आपण आता पाहतो 50 धावफलकावर लागलेली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आदर्श नगरकर याच्या षटकातील 50 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. शरद मुसळे स्ट्राईक एंडला. हो, चांगला चेंडू आदर्श नगरकरनं चकवलंय. इथे आपण पाहतोय शरद मुसळेला डॉट बॉल आलाय. धावसंख्या आहे ती 1 बाद 50. बाद झालेले फलंदाज जयेश थोरवे. स्मार्ट खेळाडू आहेत वाणिवली संघाचे. जयेश थोरवे पण होते तिकडे एनआय समोर. समीर मालकर यांच्या टीम मध्ये होते ना. कुठली कंपनी? बिर्ला कार्बन का? हो, सगळे या भागातले खेळाडू. पण आपण ज्या ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत, 22 कंपन्यांची ती मॅच होती आणि मारलेली ती रिलायन्स कंपनीनं द्वितीय क्रमांक पटकावला. तो SH केळकर या कंपनीने तृतीय ओटेकर. धावसंख्या आपण पाहतोय ओमकार आम्हाला सांगतायत मापदी 50 धावा आहेत. आदर्श नगरकर आता कुठे गेला? 12 मध्ये पण चुरस लागलेली आहे. षटकार आलाय, जास्त टाळ्या वाजवतोय तो वाणिवली संघाचा 12वा. झाल्यात आपण पाहतोय शरद मुसळे एक हाती किल्ला लढवतोय आणि मारुती जाधव सांगतात की 12वा खेळाडू पण त्याचा बंधू आहे, त्यामुळे त्याला जास्त आनंद होतोय. धावसंख्या 56 आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सशी शोधायला आपण जायचो ना पहिले, तशी आता बॉल शोधतात. बॉल मिळालेला आहे. दशरथ पाटील असेल अजून काय बोलले असते. येतील आता तयार होणं. ते सगळे वाट बघतायत, सगळ्यांना गुदगुल्या होतात कधी काय दशरथ पाटील बोलतायत. धावसंख्या आपण पाहतोय शेवटचा चेंडू 56 अब तक 56. आदर्श नगरकर बैट के हाथोड़ा. सेट केले आपण पाहिलं असेल तर प्रथम फलंदाजी करत असताना वाणिवली संघ